पिंजरा पिंजरा रे आनंदी, वीरची शपथ घे आणि खरं बोल. तुझ्या तोंडावर साफ दिसतंय की तू खोटं बोलतीयस. या का तिला खोट्या नाट्य शब्द घ्यायला लावू नको. हिला तुझ्या पोरीला पत्करायला कोणी नाही म्हणून त्याचा राग तू गजावर करते होय. पण माझ्या पोराच्या नादाला लागू नको, पण त्यांचा बाप मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे. तेव्हा निघा. हार बोललास आणि लायकी नसताना बोललास. आता मीही बघते हा तुझा गजा या सुपीला कसा स्वीकारत नाही ते. अक्का, तुझ्या इष्ण्याच्या भाषेत बोलायचं ना तर 3 म्हणायच्यात गायब व्हा. 3. वीरदादाने आपल्याला सांगितले की इथून कुठून तरी लांब जा. आपण आत्याकडे जाऊया. फक्त तात्याला घाबरून पळून जायचं होय. आत्याला घाबरून नाही रे, आपला जीव वाचवण्यासाठी. काय पोरी, माझं समजा आयुष्य इथंच गेलं तर माझं जे काय व्हायचं ते इथंच होईल. म्हणजे त्या नाम्याच्या पोरीचा डाव आहे तर आईला आम्ही तिला कंटाळली म्हणून टोक धरून आता अक्कीला हाताशी धरते होय. आता गजाच्या बाबतीत जर काय झालं तर नामदेवाचीच काय अक्काची सुद्धा पाळमुळं उकडून काढीन मी. भारत पाकिस्तान संबंध एक वेळ सुधारतील, पण तात्या आणि अक्कांमधले संबंध ना कधीच सुधारणार नाहीयेत. एवढी नाजूक गोष्ट घेऊन ती सुपी त्या अक्काकडे का गेली? भाऊजी, तात्पुरतं तरी झालंय ना सगळं नीट. काय नीट झालंय वहिनी? हे तुम्ही होता म्हणून हे सगळी कंडिशन कंट्रोल मध्ये आली आहे. आतापर्यंत मी पण तुमच्यासोबत तिच्याशी लग्न करण्यासाठी मागे मागे पळतच होतो ना. काय केलं तिने? आता मला विचार करावाच लागणार आहे, तिच्याशी लग्न करायचं की नाही. तू गजाला आणि गजा तुला आयुष्यभर सुखात ठेव, खात्री आहे मला. आणि जर काही झालं तर मी आहेच की. बाबांनी पण वडिलकीच्या हक्काने सगळं तुझ्याकडे दिलंय. आता तुला जे योग्य वाटेल ते कर. कर म्हणजे काय? हे काय करायला चाललोय? तात्याच्या वाड्यावर जातो. बघू तरी आमच्या गजाचं काय म्हणणं आहे ते. बघा, बाप लेकीने जिवंत सोडायचं नाही. अंत्यसंस्कार सुद्धा शिल्लक राहता कामा नये. होय मालक. काम झाल्यानंतर घराला आग लावून टाका. पुढं काय निस्तरायचं आम्ही बघू. आजूबाजूला फिरकू सुद्धा नका. हॅलो, मी तात्यांचा मुलगा बोलतोय. वीर कोण बोलताय? हॅलो, कोण बोलताय? मी तात्यांचा मुलगा बोलतोय. वीर कोण बोलताय? बोला. नारकर, नारकर, मी जे सांगतो ते नीट ऐका. काही झालं तरी सुपीला आणि तिच्या वडिलांना काही होता कामा नये. कशाला एवढा ओरडा करताय? अहो, आता तात्या साहेबांनी सांगितल्याशिवाय माणसं ती काय थांबायची नाहीत. तात्या, अहो, काय साध्य करायचं तुम्हाला हे सगळं करून? ती सुपी घरी आली होती तेव्हा तिला बेदम मारलं तुम्ही. सगळं प्रकरण अक्कांपर्यंत पोहोचलंय. अक्कांकडनं गोरखदादापर्यंत पोहोचेल आणि मग गोरखदादा गजा आणि चंचलाचं लग्न होऊ देईल का? आमच्या लक्षातच आलं नव्हतं. तेच तर म्हणतो ना मी तात्या. मी एक काम करू शकतो, मी त्यांचा जीव वाचवू शकतो. तात्या, तुम्ही काही करा पण आधी सुपारी मागे घ्या. घेतो घेतो. हा सुपी, मी बोलतोय. वीर ऐक, तू आता जिकडे कुठे असशील, तू आणि तुझे बाबा लगेचच बाहेर पडा. म्हणजे कुठेतरी सुरक्षित जागे या. पब्लिक प्लेस मध्ये या हवं तर, पण बाहेर पडा, घरात नका थांब. ठीक आहे. ठेवतो फोन. पिंजरा